कुटुंबावर तर आघात झालाच, पण त्यांच्या पक्षातले कार्यकर्ते, महायुतीतले कार्यकर्ते आणि महाविकास आघाडीच्याही कार्यकर्त्यांशी त्यांचा जो संवाद होता, जी सहृदयता होती, मैत्रीची भावना जोपासण्याची त्यांची वृत्ती होती, निश्चितपणे एक मोठा आघात महाराष्ट्राला झाला. सुधीर भाऊ, तुम्ही विरोधी पक्षात असताना, सत्ता पक्षात असताना, अगदी सरकारमध्ये असताना अजितदादांसोबत काम केलेलं आहे. काय आठवणी म्हणजे तुम्हाला आता या खूप आठवणी आहे. म्हणजे कॅबिनेटमध्ये कधी कधी एखाद्या मुद्द्यांवर मतमतांतरे असायची आणि तेव्हा अनेकदा त्यांचं आणि माझं मत एक असायचं. तर्काच्या आधारावर आपली मतमांडणी करणं हे मला वाटतं की त्यांचं एक गुण होता आणि तर्काच्या आधारावर आपलं मत मांडायचं. आता माझी आत्ताची ताजीच आठवण की तुम्हालाही माहिती आहे की ते नेहमी म्हणायचे की आता सध्या आपल्यात दायित्व जास्त आहे, आपल्या कामाचा जो व्याप आहे त्यासाठी लागणारा निधी अपुरा आहे. पण मी सहज आमच्या मतदारसंघाच्या SNDT युनिव्हर्सिटीच्या संदर्भात मी सहज त्यांना म्हणतो, दादा शिक्षण महत्त्वाचं असतं ना, आम्ही मुलींसाठी SNDT युनिव्हर्सिटीचं केंद्र करतो आहे. एका सेकंदामध्ये त्यांनी मागच्या जुलैमध्येही 100 कोटी दिले आणि डिसेंबरमध्येही 100 कोटी दिले. म्हणजे त्यांना याची जाणीव होती की टंचाई आहे, आर्थिक अडचण आहे, पण शिक्षण हा महत्त्वाचा गुण आहे. एक सेकंदसुद्धा गावला नाही. हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. बरं, त्यांनी काम केलं आहे, तुम्ही काम केलेलं आहे, एकंदर त्यांचा स्वभाव कसा राहिलेला आहे तुमच्या या सगळ्या? नाही, वित्तमंत्री म्हणून एक तर निश्चितचपणे आहे की आपल्या अर्थकारणाला नाही म्हणणारा वित्तमंत्री हवा असतो. प्रत्येक गोष्टीला होय म्हणता येत नाही. काही असे प्रसंग असतात की ज्यातून राज्याचं हित आणि त्याला लागणारा खर्च यामध्ये कुठेही ताळमेळ नसतो. आणि अशा प्रसंगात समोरचा व्यक्ती कितीही मोठा असला तरी त्यांना गोड शब्दात नाही म्हणणं किंवा कठोर शब्दात नाही म्हणणं या दोन्ही गोष्टी अजितदादांना साध्य झाल्या होत्या आणि त्यातून आत्ता राज्याची अर्थव्यवस्था योग्य मार्गावर येत होती.